महात्मा गांधी सुंदर भाषण. नमन स्वीकारा आमुचे बापू तुम्ही महात्मा, भारताच्या भवितव्यासाठी तुमचा अमर आत्मा. भारत मातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. मोहनदास करमचंद गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले. या मार्गाचा अवलंब करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निधन झाले. म्हणून हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. यासोबत याला हुतात्मा दिन असेही म्हणतात. महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही, तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील. आपण त्यांचे विचार अवलंबले तर आपला देश हा स्वच्छ व सुंदर नक्कीच बनेल. सत्याग्रह, निशस्त्र प्रतिकार आणि असहकार आंदोलनाचा स्वीकार करून गांधीजींनी भारतीय जनतेचे ऐक्य बळ वाढवले. इंग्रजांसमोर आव्हान निर्माण केले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला, पण गांधीजींनी हार मानली नाही. आपला लढा चालूच ठेवला. चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. पुढे गांधीजींच्या सत्य व अहिंसेपुढे मान झुकवून इंग्रजांनी हार पत्करली. सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधीजींचा विजय झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. खादी मेरी शान है, करम ही मेरी पूजा है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है, असे महान विचार असणाऱ्या युगपुरुषास शतशः प्रणाम. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयाचा निबंध, भाषण हवे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.